सर्वांना आज माझ्या मनापासून नमस्कार. बऱ्याच अशा वर्षापासून सालावादाप्रमाणे संपन्न होत असणारा कदम वस्तीवर हा पवित्र उपक्रम 1.5 दिवसीय संत वैष्णव मेळावा बोलता बोलता याही वर्षी कालचा दिवस निघून गेला, आजचा दुसरा दिवस उजाडला. हरिभजनाचा कार्यक्रम पार पडला, नाश्ता झाला. आता लगेचच हरी कीर्तनाची सेवा म्हणजे काल्याचा प्रसंग, सांगतेचं प्रकरण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेला आहे. उणीव भासते, वकील साहेब दिसत नाही. मित्र सज्जन हो, हा मूर्ती लोक आहे. यथावर नाही आले अवतार, नाही आले अवतार, नाही आले अवतार, सबुर नाही आले अवतार. रे बाबा जीवाचे ते, रे बाबा जीवाचे ते, रे बाबा जीवाचे ते. राजजी निघून गेली, काही हजार वर्ष झालीत, आजही जिवंत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून गेली, काही हजार वर्ष गेलीत, आजही जिवंत आहे. 800 वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय निघून गेले, आजही ज्ञानोबा जिवंत आहे. 41-42व्या वर्षी तुकोबराय निघून गेले, वर्ष जवळजवळ 450-500 झालेत, आजही तुकोबराय जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जवळजवळ 400 वर्ष होण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष राहिले, आजही या जगात जिवंत आहे. स्वामी विवेकानंद या जगामध्ये 39 वर्ष राहिले, आजही जिवंत आहे. छत्रपती संभाजी महाराज मोजून 32 वर्ष या जगामध्ये राहिले, आजही जिवंत आहे. कदम दादा, तुम्ही गेले असतील वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी. चंद्र सूर्य जगात हयात आहेत, तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. विठाल पवित्र वाचा, महू बोलणे, चेहऱ्यावर नेहमी हास्य, अशी मूर्ती तुम्हा आपणाला सोडून गेली. प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या व्यक्तिमत्वानं, त्या तत्वानं कप्पा शिल्लक ठेवलेला आहे. विठाला पाय पडल्याबरोबर अगोदर वकील दादांची आठवण येते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून हरिकीर्तनाला सुरुवात करूया. जरा मी उशिरा आलो असेल, तुमच्या सेवेला विलंब झाला असेल माझ्या आई वडिलांनो, मी दिलगिरी व्यक्त करतो, तुमच्या पुढे माफी मागतो. विठाला थोड्या वेळामध्ये आपल्याला भरपूर बोलायचं आहे. राजहंसाच्या जातीनं ऐका म्हणजे आपणाला कळेल. कीर्तन एकट्यानं ऐका, लांड्याला लबाड्याला संग धरून कीर्तन ऐकू नका, कीर्तन कळत नाही. विठाला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं आम्ही काही हजार वर्षापूर्वीचा कृष्णदेव बघितला नाही, ती राधा बघितली नाही, त्या गौडनी बघितले नाही, त्यांचा विरह देखील आम्ही बघितलेला नाहीये. गोपाळांचा भाव, गोपाळांची श्रद्धा, गोपाळांचा परमार्थ, गोपाळांची असणारी भक्ती आम्ही बघितलीच नाही. परंतु परमपूज्य आदरणीय तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय भाऊसाहेब चव्हाण महाराज उर्फ श्रीपाद बाबा, त्याचप्रमाणे रामदास शेठ बुधवारी महाराज, रावसाहेब महाराज, अमृते दादा या योग पुरुषांच्या शुभ आशीर्वादाने ज्यादा नाही आजमावण्याचा आपण प्रयत्न करतो. विठाला चरित्र ते उच्चारावे देवी चरित्र ते उच्चारावे
गेले दिगंबर ईश्वर विभो पुरुषांच्या आठवणीला उजाळा देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मेथीची भाजी खाल्ल्यानंतर मेथीचा ढेकर येतो, कांद्याच्या पातीचा येत नाही. कांद्याची पात जर खाल्ली तिचा ढेकर येतो, मुळ्याचा येत नाही. मुळा खाल्ल्यानंतर मुळ्याचा ढेकर येतो, दुसऱ्या कालवनाचा येत नाही. देवाची भक्ती केली, देवाचा साक्षात्कार होतो, अन्यथा कोणताही होत नाही. जसा जसा नामधारक स्वरूपाच्या जवळ जवळ जातो तसा तसा त्याला अनुभव यायला सुरुवात होतो. जसा जसा लांबून नामधारक जात असतो तसा तसा तो शिळा पडत असतो, त्याचा उल्हास कमी होत असतो, त्याचं तेज कमी होत असतं. ज्या पद्धतीने नामधारक हळूहळू हळूहळू स्वरूपापाशी म्हणजे देवापाशी, सर्वज्ञापाशी, जीवाच्या जिवलकापाशी हळूहळू जसा जात असतो तसा तसा त्याच्या जीवनामध्ये बदल होत असतो. नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर. नवरा पेताड असतो, नवरा खाताड असतो, नवरा नालायक असतो, नवरा मूर्ख असतो, नवरा हा बद्ध असतो, त्याला काही सुचत नाही, काही कळत नाही. गाढवापेक्षा निपत्तर नवरा. बोलू नको रे बाळा. ज्या वेळेला लेक मार्गी लागते त्या वेळेला आई बाप्पाचा पाया पडते. माझं जसं असेल तसं, आई माझं जसं असेल तसं. मला गुरु नरकाला नेईल काय, मला गुरु मोक्षाला नेईल काय, मी सर्व सत्याला अर्पण केलेलं आहे. ही गोष्ट खानदानी नामधारकाची गोष्ट आहे. खानदानी जो नामधारक असतो, पोत्यावर झोपीन मी, शिडपाड खेळीन मी, झाड पालावर जीवन जगीन, पण सद्गुरु निष्ठा कमी नाही व्हायची. आणि ज्या दिवसाला सद्गुरूच्या बाबतीत निष्ठा कमी होईल त्या दिवसाला नक्की गडफास घ्यायचा. सद्गुरु शिष्याचा देव असतो, पतिव्रतेचा नवरा देव असतो. श्रीपाद बाबा म्हणतात, तुम्ही आमच्या पायांना नाही झुकले तरी चालेल, पण नवऱ्याचा पाया पडत जावा. आम्ही पोवड्यांच्या तंगड्यांमध्ये आडवे पडतोय, पण नवऱ्याला कधी ढुंकून बघत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. विठाला
आईचा पाया पडते, बाबांचा पाया पडते, त्यावेळेला त्यांनाही भरून येतं. तसंच इथं देखील काही हजार वर्षापूर्वी गवडणीला देखील असंच होत होतंय. आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे काय हातापायाचा, टंगड्याचा, नाक डोळ्याचा, निडं पिवडं जांभळं नाही. नाही 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 नाही. आज जसं आहे ना त्याच काळामध्ये देखील तसंच होतंय. तर लेक ज्या वेळेला मार्गस्थ होत असते, वडून वडून आई बाबांकडे बघते. जुना काळ आहे हा, जुना काळ आहे. जुन्या काळातल्या माझ्या आया बसलेल्या असते, आता राहिलं नाही ते तसं. पण ज्या वेळेला लेक उंबऱ्याच्या बाहेर उतरते, पदरानं अश्रू पुसते, लेक आईकडं बघते, आई लेकराकडे बघते. वडील जरी कर्माचा बाप असलाय, पुरुष जरी असला तरी खांद्याला हात लावून माथा टेकून ढासाढासा बाप रडत असतो. मनामनी नाही, मनामनी नाही. हा अनुभव आहे. तुम्ही लेकराला जन्म देऊन बघा. लेकराला दया असो नसो, परंतु तुम्ही लेकराला जन्म देऊन बघा. हाताचा पाळणा डोळ्याच्या वाती करा, राब राब राबा. आणि ज्या वेळेस त्या लेकरू त्या पेताळाच्या मागं जाते, खाताळाच्या मागं जाते, त्या नास्तिकाच्या मागं जाते, त्यावेळेला आई वडिलांना उर भरून येतो. माझी लेक पातळ स्वभावाची आहे, सत्वगुणी आहे. माझ्या लेकीला वागणूक कशी देते. पायाच्या नाकापासून माथाच्या केसापर्यंत रोमा रोमामध्ये लेख शिरते, तसं नामधारकाच्या शरीरामध्ये रोमा रोमात गुरु शिरावा. एवढ्यासाठी मला म्हणायचं, तुम्ही देवाला नाही जुमानला तरी चालेल, पण गुरुला विसरू नका. गुरुला विसरू नका. नाही 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 नाही. गुरुदेव म्हणता 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 जरी तुम्ही मेलात तरी मुक्ती मिळेल आपणाला. नाथ महाराज 11व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत असतात. त्या भागवतात भगवान असं बोलत असतात, गुरु चरणी निशिंभाव. आम्ही चुलत्याच्या पाया पडतो, पण बापाचा नाही पाया पडतो, नाही पडत. अभागी येत आम्ही. गुरु चरणी निशिंभाव, त्याचे मनोरथ पूर्वी देव. नक्की गुरु आज्ञा देव पाळी, आत्मज्ञान स्वयंमेव जडमूळ तारी. श्रीपाद महाराज की जय. विसरू नको ऐक जरा, विसरू नको. वाईट तर होणारच, चांगल्याची अपेक्षा करायचीच नाही. विसरू नको रे साधका, माझ्या श्रीपाद बाबा. बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली, बाबा माऊली, बाबा माऊली, सगळ्यांना बाबा माऊली, सगळ्यानंद माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलदेव बाबा माऊली,
माऊली ओ सखयानंद माऊली प्रेमान म्हणा माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली जगदीम बाबा माऊली ओ सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली जगदीम बाबा माऊली ओ सखयानंद नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बाबा माऊली सखयानंद माऊली शांतामाई माऊली ओ बंडू बाबा माऊली शांताबाई माऊली बंडू बाबा शांतामाई माऊली बंडू बाबा माऊली शांताबाई माऊली बंडू बाबा माऊली गिरू बाबा माऊली शिवद बाबा माऊली रामदास बाबा माऊली हो नारायण बाबा गिरू बाबा माऊली श्रीपाद बाबा प्रेमान म्हणा प्रेमान बाबा माऊली हो नारायण बाबा माऊली गिरू बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली हो नारायण बाबा माऊली गिरू बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली हो नारायण बाबा माऊली गिरू बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली हो नारायण बाबा माऊली गिरू बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली हो नारायण बाबा माऊली नारायण बाबा माऊली नारायण बाबा माऊली रविदास बाबा माऊली नारायण बाबा माऊली हो रविदास बाबा रविदास बाबा माऊली हो अमृतदाता माऊली रविदास बाबा माऊली हो अमृतदाता माऊली रविदास बाबा माऊली हो रविदास बाबा माऊली हो अमृतदाता माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली वनदेव बाबा माऊली हो सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली बाबा नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलदेव बाबा माऊली हो सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली शांतामाई माऊली बंडू बाबा माऊली शांताबाई माऊली बंडू बाबा माऊली शांतामाई माऊली बंडू बाबा माऊली शांताबाई माऊली बंडू बाबा माऊली गिरू बाबा माऊली श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा माऊली हो नारायण बाबा गिरू बाबा माऊली बाबा माऊली नारायण बाबा माऊली नारायण बाबा माऊली रविदास बाबा माऊली नारायण बाबा माऊली
ठेविता भाव गुरुचरणी 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 ठेविता भाव आओ भेटे देवा आओ भेटे देवा आओ भेटे देवा आओ भेटे देवा गोपाळांच्या ताब्यात देव दिला, गवडणींच्या ताब्यात देव दिला, सद्गुरुनाथानं आपला देव आपल्या ताब्यात दिला. नाम देव आहे, नाम देव आहे. नाम मंत्र नाही, नाम शब्द नाही, नाम अक्षर नाही, नाम लांब नाही, नाम आखूड नाही, नाम झाकलेलं नाही, नाम उघड नाही. नाम परब्रह्म आहे. नाम परब्रह्म आहे. नाम परब्रह्म आहे. सद्गुरुनाथाने आपलं सर्वस्व आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. नाम परब्रह्म आहे. नाम ब्रह्म आहे. नाम देव आहे. नाम पंढरपूरचा मालक आहे. नाम राम आहे. नाम कृष्ण आहे. नाम आत्माराम आहे. एक गोष्टीला अनंत नाव आहे. नाम विठ्ठल आहे. ज्या नामधारकाला नामाची मनापासून आवड असेल, नामावर श्रद्धा असेल, नामावर भाव असेल, ज्या नामधारकांना संपूर्ण जीवन त्या नामावर झोकून दिलेलं असेल, तो आमच्यासाठी देव आहे. श्रीपाद महाराज की जय. तो नामधारक कोणासाठी असेल नसेल, तो नामधारक धनराजासाठी देव आहे. नामाची आवडी तोची जाणारे, 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 नामाची आवडी नामाची आवडी तोची जाणारे, नामाची आवडी तोची जाणारे. नाथारे संदेह मनी काही वा, नाथारे संदेह होते होते, नाथारे संदेह मनी. मनात काही घेऊन देऊ नका मित्र. गगनावरी वाढ ना, भगवंत केवढा आहे. भगवंत देखील गगनापेक्षा वाढ आहे. आणि त्या भगवंताचा नामाचा संबंध एक. सोन्याची टिकली, सोन्याचा मणी, सोन्याची लगड वेगळी नसते, तसं नाम गुरु आणि देव वेगळा नसतो. हरे संदेह मनी काही, हरे संदेह मनी. समुद्रातलं पाणी आणि वाऱ्याच्या योगांना उधळणाऱ्या लाटा वेगळ्या नसतात, तसं नाम देव आणि गुरु वेगळा नसतो. हरी संध्या मनी काही, हरी संध्या मनी काही, नामाची आवडी तुझी जाणारे, नामाची आवडी तुझी जाणारे, नामाची आवडी तुझी जाणारे, नामाची आवडी तुझी जाणारे. गोपाळांना नामाचा जप केला. गोपाळांसाठी नाम कृष्ण आहे. गौडणींनी नामाचा जप केला. गौडणींसाठी नाम कृष्ण देव आहे.
आम्ही नामाचे धारक, 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 जणू प्रकार अनेक, आम्ही नामाचे धारक, लागलं गौडणीला पुटपुट 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 मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या मनात जेवढं गौडणींच्या जीवनाचा काला झाला. या हंडीतल्या लाह्या कोट्यावधी जन्मापर्यंत तुम्ही खात बसले प्रसाद म्हणून मेळ बसत नाही, तो बाह्यरंग आहे. जीवनाचा काला व्हावा असं वाटत असेल तर नावाचा जप करा. नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, नाही कोण, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा गुरुदेवाने कानामध्ये मंत्र दिला, जीवन बदलले. मेथीच्या भाजीचा असू द्या, पोकळ्याच्या भाजीचा असू द्या, परिवर्तन झाले. आमचे तुकोबा म्हणतात 500 वर्षात बाबाजी चैतन्य महाराजांनी मला अनुग्रह केला, माघ शुद्ध दर्शन पाहून आणि माझ्या बदल झाला. आम्ही पंढरपुराला 15 दिवसाला जातो. किती लोकांमध्ये बदल झाला वरती बोट करा बरं. मी मरीन त्यांच्या पोटी जन्माला येईल. आम्ही 15 दिवसाला पंढरपुराला जातो. आया वैसा गया. तो महाराज म्हणतात मी पंढरपुराला एकदाच गेलो. एकदाच गेलाय? 41 वर्ष राहिलात तुम्ही या जगामध्ये, एकदाच गेलाय. 15 दिवसाला जाईनात का महाराज? जाईनात का नाही जाईनात मला माहित नाही, पण तुकोबा म्हणतात मी एकदाच पंढरपुराला गेलो, पुन्हा माघारी देऊला नाही आलो. किती लोक विचार करतात, किती कीर्तनकार विचार करतात. जे माझ्या संप्रदायाला नाव ठेवतात त्या मूर्खांना तर संप्रदायच नाही. प्रमाण दररोज म्हणतात, समाजाची दिशाभूल दररोज करतात, नावं ठेवताना लाजा वाटत नाही. कुठून आलाय म्हणला बुवा, बाया लोक घुमतात, बाया लोक घुमतात. तू इकडे जरा तुला दाखवतो. अरे येड्याओ, तुम्ही कीर्तनकारे जरा डोकं चालवा रे. समाजाला धरून बसतायत तुम्ही, देव अंगात येत नाही. याला अष्टसात्विक भाव म्हणतात. अष्टसात्विक भाव म्हणतात म्हणजे त्या देवाच्या काही खानाखुणा असतात, प्रगट व्हायच्या काही. तुम्ही मी गेल्या वेळेस कुठल्या तरी कीर्तनामध्ये बोलून गेलो आहे बघा. ज्या वेळेला पंढरपूरचा राणा, पंढरपूर शरीर आहे ना, ऐका जरा, पंढरपूर शरीर आहे ना, आणि त्या पंढरपुरामध्ये देव आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. मंदिर तो पागे
आता जाशी अनाठाया मुकशील आता माने ज्ञानदेवा मुकशील आता माने ज्ञानदेवा मुकशील आता माने ज्ञानदेवा मुकशील आता देवडिया सताची अनाठाया देवरिया सदाची अनाठाया देवडिया सताची अनाठाया देवरिया सदाची अनाठाया ज्ञानोबा माऊली म्हणतात देह नावाचं देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये विठ्ठल परमात्मा आहे. आणि ज्या वेळेला नामधारक गुरुदेवानं केलेला नामाचा वर्षाव कर्णपटामध्ये गेल्यानंतर त्या नामधारकाची लगीन लागते. लगीन म्हणजे तो रथ होतो, त्याचा कालवा होतो, मेळ होतो, संबंध येतो. काना वचनाची आ बेटी सरिसाची पै किरटी वस्तू वाहून उठी कहू एक जो ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीपाद महाराजांची दया आहे, आयऱ्या गैऱ्यांची नाही. आत्मा देव आहे. नामधारक ज्या वेळेला देवाचं भजन करतो, जनाबाईच्या गौऱ्या बोलतात, चोखोबाऱ्यांची हाडं बोलतात, अर्जुनाची केस बोलतात. आमचं थोबाड का बोलत नाही? अनंत जन्माचा पाप असलं पाहिजे. परवाच्याला मी जळगाव मध्ये मेळावा केलता. आलाव सिंग सुरू होते. 2 किंवा 4 वर्षाच्या आतले जे नामधारक असतील, ज्यांचा प्रबोध राहिलेला असेल, प्रबोधाचा अभ्यास वरती चालू आहे माड्यावर, त्या ठिकाणी या. श्रीमंताची बायको ध्यानात येते. आमच्या श्रीमंताची बायको ध्यानात येते. दागदागिन्यानं नटलेली असते, युनिफॉर्म मध्ये असते, शायनिंग मध्ये असते, झटक्यात असते, सुशिक्षितपणाचा आव आणते. समजून घ्यायचं. बाबा म्हणला तू पण घेऊन आली एवढं नवऱ्याला संग घेऊन आली. म्हणला तुम्ही ते काय आता माईक मधून ते मला प्रबोध म्हणताय वाटतं, तर मला करून टाका. जमतंय बसा. नाम सांगा बघू. किती वर्ष झाले? 3.5-4 वर्ष झाले. नाम सांगा. तुम्हाला काय नाम देईल तर? नाम सांगा. नाम श्रीमंतीचा आवाज आहे, सुशिक्षितपणाची शायनिंग मारताय, दाग दागिन्याचा अहंकार धरताय आणि दोष गुरुला देताय. गुरुदेव बोरवेलला पाणी लावत नाही. बोरवेलला पाणी लावत असेल त्या गोष्टीला नश्वर का म्हणताय? नश्वराकडे गुरुदेव तुम्हाला देईल का? गुरुदेवाचं भजन केल्यानंतर बोरवेलला लागलेलं पाणी उडून जातं. समजून घ्यायचं तर देवाजवळ चाललो. डोक्यातनं काढून टाका. तिला म्हटलं नाम सांग. नाम सांगता येईल का? गर्द्या करता? शेजारच्या बाईला जर हरभऱ्याचं एक पावभर पीठ दिलेलं असेल, ते पीठ वही मध्ये लिहिलेलं नसतं, 4 वर्ष झाले तरी विसरत नाही. शेजारची बाई पावशेरभर हरभऱ्याचं पीठ घेऊन गेलेली आहे, डाळीचं पीठ. परवाला द्यायला येते असं सांगितलं, ती द्यायला आली नाही. 4 वर्ष झाली वही मध्ये लिहून ठेवलं का ग? नाही ना. ते काय विसरत नाहीस? ती जर माघारी घ्यायला आली 15 दिवसानं, 2 महिन्यानं, 4 महिन्यानं, वर्ष 12 महिन्यांनी, तुम्ही देता काय? तुम्ही तिला काय म्हणताय?
काय सांगताय तिला तुम्ही? गेल्या वेळेला तुम्ही पावशेर पीठ नेलतं, 4 दिवसानं द्यायला त्या सांगितलं, 2 वर्ष झाले द्यायला आल्याच नाही. वही मध्ये लिहून ठेवलं का? नाही. कसं राहिलं ध्यानात? ध्यानात कसं राहिलं? या नश्वर गोष्टी तुमच्या ध्यानात असतात, त्यात तुमचं जीवनाचं पाणीपत करणार आहे. नश्वर गोष्टी तुमच्या जीवनाची तर नासाडीच करणार आहे. त्या गोष्टी तुमच्या ध्यानात कशा असताय? खरं बोला, कशा ध्यानात असताय? पाठ केलंय काय? डाळीचं पीठ, डाळीचं पीठ, डाळीचं पीठ, पावशेर पीठ, पावशेर पीठ, सकुरं नेलंय, सकुरं नेलंय, डाळीचं पीठ, डाळीचं पीठ, पावशेर पीठ, पावशेर पीठ, सकुरं नेलंय, सकुरं नेलंय, असं पाठ केलंय काय? नाही. ते कसं डोक्यात राहतंय ग? कसं डोक्यात राहतंय? आणि गुरुदेवानं देव आपल्या ताब्यात दिला, त्या देवाला तुम्ही विसरताय. गुरुदेवांनी आपला देव आपल्या ताब्यात दिलाय, त्या देवाला आपण विसरतो. पूर्वजन्मी पाप केले, पाप केले, भोगत आला, आताही भोगताय. आमच्या सगळं मागही भोगत आला. काही येवणी पालख्या घातल्या, काही जन्म पालखे घातले, भोगतच आला. आजही भोगतो कर्माची फळं, समजून येत नाही. डोळे असून आंधळ्यापणाचं सोंग आणतात. दृष्टी हर पाले, दृष्टी हर पाले, दृष्टी हर पाले, दृष्टी हर पाले, धर्म जागो सदैवाचा. झालेल्या पापाची जर वाट लावायची असेल, पाठीमाग केलेल्या पापाची जर वाट लावायची असेल, हे एकमेव साधन आहे. एकमेव साधन आहे. कृष्णाला शरण जा. एकमेव साधन आहे. अरे ऐका, कृष्णाला शरण जा. पुढं डुकराचा येणार आहे, पुढं बैलाचा येणार आहे, पुढं गाढवाचा येणार आहे. त्यावेळेला ही गोष्ट न कळण्यासारखी आहे. मला पुन्हा माणसाचा जन्म मिळेलच अशी गॅरंटी आहे काय? मरत्या वेळी ज्या दिशेला भावना जाते तिकडे जन्म घ्यावा लागतो. ऐका, आलेली संधी हुकू नका. जर तुम्हाला हा फेर चुकवायचा असेल, जीवनाचं कोडं उलगडून घ्यायचं असेल, तर देवाला शरण जा, कृष्णाला शरण जा, रामाला शरण जा, पंढरपुरातल्या पांडुरंगाला शरण जा, आत्मदेवाला शरण जा, त्या नामाला शरण जा, त्या गुरुला शरण जा. गोष्ट आहे एक, नाव आहेत अनंत विठाला. त्या ब्रह्माला शरण जा, त्या परब्रह्माला शरण जा, नवनव त्या शक्तीला शरण जा, नवनव त्या अष्टसाती भावाला शरण जा, नवे नवे त्या कुंडलिनी मातेला शरण जा. बर जो मज होय अनन्य शरण, ती वाट बघून ये. बर स्वादिष्टान चक्र, मुळाधार चक्र, मणिपूर चक्र, 3.5 वेळा घालून ती आपली वाट बघून ये. बर काही पिढ्या गेल्या, तिचं खाते तिला द्या.
म्हणजे ती प्रसन्न होईल बरं. आणि हा माझ्या श्रीपाद राजांची ही परंपरा केवळ कुंडलिनी साक्षात्कारासाठी आहे. करत राहा फुकट नाही. तुम्हाला या अवस्था आज बघायला मिळतात, हे तुमचं भाग्य म्हणावं लागेल. ऐसा सात्विका याटा भावा, याला संत साहित्यामध्ये कुंडलिनी जागृत अवस्था म्हणतात. याला शास्त्रीय भाषेमध्ये संतांच्या भाषेमध्ये अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि ऋषी मुनींच्या भाषेमध्ये याला शक्तिपात म्हणतात. गुरु शक्तिपात करतात. तुम्ही शब्द ऐकलेले असतील ना कीर्तनकारांच्या मुखातले. गुरु काय करतात? शक्तिपात करतात. शक्तिपात म्हणजे काय? शक्ती जागृत करतात, आत्मा जागृत करतात. हो, आत्मा जागृत करतात. ऐसा सात्विका याटा भावा, जेत परस्परे वर्तथसेवा. अंकेत ब्रह्मानंदाची जीवा राणी भावरी ज्ञानेश्वर महाराज की जय. भाव महत्वाचा आहे आणि त्या भावाच्या माध्यमातून देव प्रसन्न होतो. कुंडलिनी प्रसिद्ध होते, शक्ती प्रसन्न होते, ऊर्जा प्रसन्न होते, राम प्रसन्न होतो, कृष्ण प्रसन्न होतो, विठ्ठल प्रसन्न होतो, ब्रह्म प्रसन्न होतो, परब्रह्म प्रसन्न होतं, शिव प्रसन्न होतो. अजून काय सांगावं तुम्हाला? शिव प्रसन्न होतो. आणि ज्या वेळेला प्रसन्न होतो त्यावेळेला त्याच्या काही खानाखुना प्रगट होतात. माझ्या श्रीपाद महाराजांनी एवढं जवळून सांगितलं मित्र होतो मला. आपोलिया जिवे शिवासे पाहावे, 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 आपोलिया जिवे जर राहिले नसते आपला मोटर केला असता कडे आता लोकांनी. मोठा आधार आहे आपला. ज्या वेळेला हृदयातला आत्माराम, ज्या वेळेला ब्रह्म जागृत होतं म्हणजे प्रसन्न होतं, त्या वेळेला त्याच्या काय खानाखुना उमटतात. नामधारकाच्या अंगावर काय खानाखुना उमटतात. आपणाला भावकीमध्ये जर कोणी आईमाईवरून शिवी दिली, खानाखुना उमटतात ना. घरामध्ये सासूबाई तुमासनी भरवाईट बोलून गेल्या, आता नाही राहिल्या तशा सासवा. त्या सासूबाईला राहायचं का जायचं आता? पाठीमागच्या सासूबायांची गोष्ट. काही सासूबाया अशा होत्या सुनांवर धावून जायच्या. नाही तो नवरा पोऱ्या तरी सासूबाई मारत होती सुनेला. काय ऐकता? एवढा अधिकार होता त्या सासूचा. सासू अंगावर धावून आली, तुमच्या मनामध्ये कशी म्हणजे घालमेल होत होती. मी चांगल्या घराण्याची लेख या शिव्या कधीच ऐकल्या नाही. आत्याबाई कशा शिव्या देतात? होतो ना तुमच्यावर परिणाम? खानाखुना उमटतात ना. नवरा बाहेरून आलाय, त्याची लेकरं सांभाळतायत, भांडी घासताय, त्याचं धुणं पाणी करताय, त्याचं घराची झाडलोट करताय, त्याचं सर्व सांभाळताय, त्याची लेकरं लहानाची मोठी करताय, त्या नवऱ्याचं सुखदुःख जाणताय, त्याचं घरदार शेतीबाडी सगळं सांभाळताय. गाय गुरं तुम्ही कडवाय चारा घालतात. आणि तो नवरा बाहेरून आला आणि तुम्हाला जर आई मायवरून शिव्या देत असेल तर तुमच्या मनामध्ये कशी घालमेल होती? तुम्ही हसता का काही परिणाम होतो? नवऱ्याला बोलत नाही ही गोष्ट खरी आहे, त्याचा अधिकार मोठा आहे. तू चांगल्या घराण्यातली लेक आहे, तुझी आई चांगली, बाप चांगला, तू त्या नवऱ्याला बोलू शकत नाही. नवरा देव होतो यासाठी. पण तो बाहेरून येतो आणि धमाधम मारतो आणि कमरेच्या खाली आई बहिरून शिव्या देतो. तुम्हाला कसं वाटतंय? खरं बोला, कसं वाटतंय? गुदगुल्या होतात का? हसतात का?
काय होतंय तेव्हा नेमकं त्याच्या शरीरामध्ये काय होतंय नेमकं जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जावे त्याच्या वंशा तेव्हा न बोलण्यासारखं बोलता येत नाही सांगता येत नाही पण परिणाम नक्की मी चांगल्या घराण्यातले लेख असा कसा माझ्या जीवनामध्ये आला असेल तिला सांगता येत नाही बोलता येत नाही पण 8 दिवस पर्यंत तिच्या मनामध्ये घालमेल होते तिला असं वाटतं कधी कधी जणू काय गडपासच घ्यावा असं पण होतंय तिला मी चुकली काय ना मी कुठं चुकली असेल मी काय असं या नवऱ्याचं वाईट केलं असेल याला पण कोणतरी आई बहीण असेल का नाही 8 दिवस 15 दिवस पर्यंत संतुलन बिघडते एक 3-5 शिवी दिली तुमच्या हृदयामध्ये काहीतरी प्रगट व्हायला लागतं काहीतरी चाहूल लागते तुम्हाला अरे जेवण सुद्धा तुम्ही बंद करताय हवाल दिल होताय नक्की शेजारची बाई येते का ग आज काही बोलीत नाही बरोबर काय तुझ्या चेहऱ्यावर आज हास्य नाही काय झालंय नेमकं ती जास्त रडायला लागते अगं काय झालं तुला बोलता येत नाही ग न बोलण्यासारखं आहे ग तुमच्या महाराजांच्या कीर्तनाला आलती ग मी पण ती तुमच्या अंगात येत होते तुमच्या अंगात येत होते तुम्हाला देव दिसत होता का बोलता येत नाही ग बोलता येत नाही ग बोलता येत नाही म्हणजे तुम्ही माझं कीर्तन ऐकताय मी श्रीपाद महाराजांचे म्हणून तुम्हाला हे कळायला लागलं कीर्तन कळायला लागलं काय बोलावं हे कळायला लागलं श्रीपाद महाराज आपल्यासाठी माय जसं लालन पालन लेकराचं करते ना मी मेल्यानंतर माझ्या तिरडीला खांदा लावावा म्हणून आपणाला गोड केले त्यांनी ते 3-5 शिवी त्या बाईवर परिणाम करून जाते खरं बोलतो मी परिणाम करून जाते भगवंताच्या नामाचा जप जर अखंड चालू केलाय गुरुनं नाम दिल्यापासून नामाचा विसर पडतो तिला म्हटलं हे तूपही घे आणि तूही जा परत मला दिसू नकोस मला भेटू नकोस कोण तुला प्रबोध करत असेल तिकडे जा मला इलेक्शन लढवायचं नाही मला तोंड सुद्धा दाखवायचं नाही उचल तुझी तुपाची वाटी निघून जा तिचा नवरा टाका भाऊ म्हटलं घेऊन जा या ताईला जा घेऊन जा काय जीवन जगताय तुम्ही मेलेलं चांगलं याच्यापेक्षा आणि ज्या वेळेला गुरुनं नाम दिलं माझ्या राधेला राधा म्हणजे बाई नाही राधा म्हणजे भक्ती आहे आणि भक्तीसाठी देव पागल होतो पागल या शब्दाचा अर्थ बघा पंढरपुरामध्ये एसटी स्टँडवर काही पागल फिरतात त्याच्यापेक्षा पागल हा शब्द बेहतर आहे देव राधेसाठी पागल होतो राधा म्हणजे बाई नाही राधा म्हणजे भक्ती आहे भक्तीचं सुख फार आगळं वेगळं आहे आम्ही भक्ती करत नाही मूर्तीवर झेंडूची फुलं वाहू आम्ही पण भक्ती करीत नाही भक्ती नामाची साधना करणे देवाला शरण जाणे म्हणजे देवाचं साधना करणे देवाचं नामस्मरण करणे अखंडी चिंतन विठोबाचे अहर्निशी सदा परमार्थ करावी तातडी परमार्थाची भजन करावे किती प्रमाण आहे तरी शास्त्रांमध्ये किती माणसं भजन करतात आणि जे माणसं भजन करतात त्यांच्यावर देव विशेष स्वरूपानं प्रसन्न असतो आला पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा आला पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा
चालता अक्रूर जवळ आला. देव रथामध्ये बसलाय. यमुना माईच्या तीरावर त्या गवडणीला चाहूल लागली. चाहूल लागल्यानंतर त्या गवडणी भांबावल्या म्हणजे हातातली भांडी सुटून गेली, हातातलं धुणं सुटलंय, गजरा मुडला, मेकअप सुटला, साडी छिन्न बिछिन्न झाली आणि सगळ्या गवडणी रस्त्याला लागल्या. सोडोनिया गोपीला देव मथुरेसी चालिला. सोडोनिया गोपीला देव मथुरेसी चालिला. सोडोनिया देवा अक्रूराने रथ चढविला. अक्रूराने रथ चढविला. देव रथामध्ये बैसला. देव रथामध्ये बैसला. सोडोनिया गोपीला देव मथुरेसी चालिला. सोडोनिया गोपीला देव मथुरेसी चालिला. भांड्यामध्ये कृष्ण दिसत होता. अवस्था सगळ्यांना होत नाही, ठराविक जणांना अवस्था होता. अधिकार सगळ्यांचा असतो. अवस्थेला पात्रता सगळ्यांची आहे, अधिकार सगळ्यांचे आहे, पण अवस्था सगळ्यांना होत नाही होत. भांड्यात कृष्ण दिसत होता, एवढा लढा असावा. धुण्यामध्ये कृष्ण दिसत होता, एवढा ध्यास असावा. अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानावनी ध्यान विशेष. ध्यानाला खूप महत्व आहे, ध्यान महत्वाचे. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणविद्ये. प्रपंच करायचा आपणाला, गाई गुर लेकर बाळ प्रपंच करायचा आपणाला. त्यांच्यामध्ये राहून न राहिल्यासारखं जीवन जगता येतं, यायला पाहिजे. कृष्ण 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 माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. ज्या कामासाठी दीनानाथांना आपल्याला इथं पाठवलं ते काम नक्की व्हायला पाहिजे. दुसरं काम नाही झालं तरी चालेल. हरी त्या गवडणीच्या कानावर निवड आवाज आला. तुमचा प्राण म्हणताय ना तुम्ही. मथुरेच्या रस्त्याला जाताना दिसला. परिणाम कशामुळे एवढे परिणाम? रोमामध्ये ती गोष्ट शिरली. आमचं नाम ध्यानात राहत नाही आणि तेच पुढे येऊन बसतात दररोज. हरी ओम नमो भगवते वासुदेवा. 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 हे ओम नमो भगवते वासुदेवा. 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 ओम नमो भगवते वासुदेवा.
भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आमच्या इठूची आई मला अव इठ्याचा पप्पा, इठ्याचे पप्पा, अव इठ्याचे पप्पा, इठ्याचे पप्पा. माझं नाव धनराज आहे, मला धनराज नाही म्हणत ती, काय म्हणते? अव इठ्याचा पप्पा. ओम नमो भगवते वासुदेवा. कळलं? गोष्ट कळली का नाही? मला काय म्हणते ती? इठ्याचा पप्पा म्हणजे इठ्याचा बाबा म्हणते. पप्पा आता आहे इठ्याचा बाबा. ओम नमो गुरुनं दिलेलं नाव इथं का बोलीत नाही? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्ही टाळी विकायला गेले, कोणाचा ट्रॅक्टर? आपला. रात्री 8 वाजले आणि तुम्ही जवळच्या फाट्यावर उतरले. रस्त्याना येताना कोणीतरी आडवा आलं. त्यावेळेला त्याने विचारले, सकाळी ट्रॅक्टर नेलता, डाळिंबाचा भरून किती क्विंटल आलाय? सांगताय ते? सांगताय एवढा क्विंटल आलाय. काय भावना दिलाय? तो भाव पण सांगताय. पैसे या खिशात दिले का त्या खिशात दिले? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. जर सांगितलं या खिशामध्ये 25,000 येतं आणि या खिशामध्ये 25,000 येतं, मुस्कुटे रक्त बंबाड करत नाही मर्डर सुद्धा करन त्यो का नाही? मग त्या ठिकाणी काय म्हणावं लागतं? असू दे महाराजाच्या जागेवर असू दे माळकरी. त्या चोराला सांगावं लागतंय पैसे संपले होते त्यांच्याकडं. ते म्हणायचे बँकेत पैसे नाहीत आज, उद्या येणार आहेत, 2 वाजता या उद्या, तेव्हा पैसे देणार आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. जपता 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 15 दिवसानं, महिन्यातून, 2 महिन्यानं, 4 महिन्यानं परिणाम झाला. आता पहिल्यासारखी दिसत, पहिल्यासारखा राहिला. कोणीतरी बुवा त्यांच्याकडे यायचा पाठीमाग, त्यानं काहीतरी भानामती केले रे बाबा. माझ्या जवळचा मित्र पहिल्यासारखा बोलत नाही. चिपकलेला नामधारक, चिटकलेला नामधारक कोणाचा द्वेष करतो नाही. तुझं गाढव मामलेदार, खरा जो अस्सल खानदानी नामधारक असतो तो कोणाची चुगली करत, कोणाची चाडी करत, कोणाचा द्वेष करत, कोणाची निंदा करत. तुझं गाढव, तुझा बाप मोठा, तू मोठा. खऱ्या नामधारकाची अवस्था अशीच आहे ना, स्टेप अशीच आहे का नाही? आणि ज्यानं थोडं वाकडं तिकडं केलं, समजून घ्यायचं की हा गुन्ह्याच्या बाहेर आहे. विठ्ठला ज्याप्रमाणे गंगेचं पाणी निखळ आणि पवित्र आहे, श्रीपाद बाबा म्हणतात जग ब्रह्म आहे. येड्यावानी जगू नकोस, येड्यावानी जीवन जगू नकोस, जग ब्रह्म आहे. गुणदोष बघू नकोस, गुणदोष बघू नकोस. गुणदोष या गोष्टी उपाधीला असतात. आत्मा सर्व व्यापक आहे. कोणाचा द्वेष करू नकोस, कोणाची निंदा करू नकोस. थोड्या दिवसाची पाहुणे आहोत आपण जगामध्ये, नामाचा जप कर. तुझा वेळ फुकट जाते याच्यामुळं वेळ फुकट घालवू नकोस. लांबून दिसत असं ना इकडं निघून जा, पण वेळ फुकट घालवू नको. नामाचा जप करायचा. नाप जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्म, धर्म नाम परब्रह्म आहे.
नामाचा जप करत जा राजा. याती कुड माझे नक्की उदारीचं काही नाही. याती कुड माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी किती ओ शिकवाल. काही गवडणी पाठीमाग राहिल्या. जी प्रेम भरीस गवडण होती, प्रेम भरी इतरही गवडणी होत्या, त्या काही अंतरावर राहिल्या. आणि जी प्रेम भरीत गवडण होती, पिकलेली गवडण सगळ्या नाही जवळ आल्या. काही लांबून राहिल्या, काही अजून लांबून राहिल्या, काही अजून लांबून राहिल्या. पण जी पिकलेली गवडण होती ती जवळ आली आणि ती अक्रूराला शिव्या देते. तो अक्रूर म्हणते, मी सांगितलेल्या कामाचा आणि बांधलेल्या भाकरीचा गडी आहे मी. मला तुम्ही बोलू नका. तुमची नाड जिथं जुडलेली असेल त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा. नाड जुडलेली होती त्या गवडणीची विश्व मालकाशी. त्या मालकानं खाली मान घातलेली होती एखाद्या चोराप्रमाणे. ती गवडण म्हणत असते, मिलिटरीच्या फौजी प्रमाणे उभी राहिली, कमरेवर हात ठेवून, लाज नाही वाटत? मुसड तोंड्या, काळ्या तोंडाच्या, का नाद लावलास? एवढा अधिकार नामधारकाचा असतो. नाड जुडल्यानंतर बरं नाड जुडलेली असावी तेव्हा अधिकार आहे. जोपर्यंत नाड जुडत नाही तोपर्यंत अधिकार नाही. प्रियशी प्रियकरासाठी आणि प्रियकर प्रियशीसाठी मरायला सुद्धा तयार होतो. विठाला ऐक्याच्या उतारा, बोधाचा जोडला तारा, तारा तारा बोधाचा जोडला तारा. निवृत्तीच्या पैलतीराचे पावला जोडला करोडमध्ये. ती गवडण भांबावली, जवळ आली. मिलिटरीच्या फौजी प्रमाणात तिने हात ठेवले. लाज नाही वाटत? काड्या तोंडाचा का लढा लावलास? का छंद लावलास? बरं होतंय माझं घरदार लेकर वाढत, बरं होते ना शेतीबाडी गाई गुर. कदम वस्तीवर आलेच नसते. आले असते बोलून आले नसते. काही पात्र बोलून आले नाही, कारण तार नाही, नाड नाही. बोलून देखील आले, तुम्हाला खायला मिळेल, झोपायला मिळेल, निवाऱ्याला मिळेल, चहाला मिळेल, नाश्त्याला मिळेल, सगळं तुम्हाला मिळेल. पण या आलेत का? कारण नाड जुडलेली नाही. ती गवडण भांबावली आणि कृष्णाला म्हणते, बरे होते ना आमचं घरदार, का नाद लावलास, का लढा लावलास? त्यावेळेला आठवड्यातनं 4-4 ताई येत होतास. चुलीजवळ लसूण पाकड्या खोडून देत होतास, कोथिंबीर खोडून देत होतास, बटाट्याच्या फोडी करून देत होतास, जात्यावर झडू लागत होता. आता मला माळ माहिती नव्हती, नाम कशाला म्हणतात हे माहिती नव्हतं, ध्यान धारणा कशाला म्हणतात हे माहित नाही, देव कशाला म्हणतात हे माहित नाही, अष्टसात्विक भाव कशाला म्हणतात हे माहित नाही. सगळ्या गोष्टी तूच मला माहिती करून दिल्यास आणि आम्हाला सोडून निघून चाललास. लाज नाही वाटत? देवाचे डोळे पाणावले मित्र, देवाच्या डोळ्यातनं पाणी येते. भाव असावा तर असा असावा. देव भावाचा भावाचा, 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 देव भावाचा शिकवाल मन वेडोवेडा गवडण रस्त्यावर आडवी आली. आक्रोलाला म्हणते, आता माझ्या अंगावरून आणि तुझा रथ चालव, पडू दे माझा रक्ताचा सडा. देहभाव हरपला तुझा पाहता विठ्ठला, देहभाव हरपला
कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 कृष्ण. आपल्या परंपरेमध्ये 3.5 तासाचा हा प्रवास आहे. नामधारकानं 3.5 तास पर्यंत नामाचा जप करा. ट्यूब तर 15 मिनिटांमध्ये लागते, लाईट तर 15 मिनिटांमध्ये लागतो, त्याबद्दल वाद नाही. पण आपल्या संप्रदायामध्ये 3.5 तासाचा प्रवास आहे. कुंडलिनीचा साक्षात्कार नक्की होतो. आजही आताही इथेही विठाला. परस्परे निज संवादू करिता झाला स्वरूप बोधू. हक्कल आता माझ्या अंगावरून. परस्परे निज संवादू करिता झाला स्वरूप बोधू. नेत्री अश्रुअंगी स्वेदून प्राण स्पंदू पांगुडे गोपाल कृष्ण भगवान की जय. चित्त वेडे झाले बाबा बोला दे. 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 आश्रय प्राय वाचते, आश्रय प्राय वाचते. देवकी होती ना, देवकी ही देवी देवतांची माय होती आदिती. पण तिच्या मनी असं होते, जन्मजन्मी देवाच्या संगतीत मी राहावे. राम अवतारामध्ये काही झाली, काही आणि 14 वर्ष देवाला दूर केलंय मित्र. ती भावना तिची शिल्लक राहिलेली होती, म्हणून कृष्ण अवतारामध्ये ती देवकी आली. पण देवाला 14 वर्ष वनवासात पाठवलंय, म्हणून 14 वर्ष देव द्वापार युगामध्ये देखील देवकीच्या जवळ राहिला नाही. मज होतंय की देवाच्या संगतीत मी रात्रंदिवस राहिली. करणे तशी भरणी, ऐका करावं तसं भरावं. कोणाचा नट जरी उचलला मित्र, तो नट देखील फाईल मध्ये लिहून गेला. येडेवाणी नका करत जाऊ. आम्ही आज आहोत, उद्या नाही. त्यावेळेला त्या गौडणीचा भाव अक्रूरानं बघितला, लटालटा कापायला लागला. अक्रूर रेंजच्या बाहेर, कारण कंस हा जो माणूस होता देवकीचा चुलत भाऊ होता. मागच्या जन्मामध्ये तो राक्षस होता आणि देवानं मारलेलं होतं त्याला. तर जात्या वेळी त्या राक्षसानं देवाला सांगितलं होतं, तुझा मी सूड घेणार कुठल्या जन्मामध्ये. तर तो कंस होऊन आलता आणि त्या कंसाच्या भाकरी खाणारा हे अक्रूर आहे. नाड नसल्यामुळं मोठा प्रॉब्लेम आहे. देवाला रथातनं खाली उतरावं लागलं. रथातनं देवाला खाली उतरावं लागलं. देव उतरले. इकडं तिकडं निहाळलं. त्या गोपीच्या जवळ, त्या श्रुतीजवळ, त्या राधेजवळ, त्या साधकाजवळ शेवटचा शब्द बोलतो, त्या भक्ती भावाजवळ. भक्ती आणि भावाचा मिंद आहे माझा देव. सद्गुरु माझा त्याचाच मिंद आहे. जमत असेल तर तिथे मिंदे व्हा, नश्वर विषयाशी मिंदे होऊ नका. देव खाली आलाय, इकडं तिकडं निहाळलं. त्या भक्तीच्या जवळ, त्या राधेच्या जवळ येऊन बोलतात, राधे आत्मा निघून गेल्यानंतर मढ्यावर कितीतरी दागिने चढवलेत राधा, त्या मढ्याची चव जाते. तशी माझी तू चव घालू नकोस. मी 2 दिवसासाठी जाते, 2 दिवसांना परत माघारी येते.
त्यावेळेला ती राधा बोलते, ती श्रुती बोलते, ती गवडण बोलते, ती भक्ती बोलते, ती नामधारक बोलते, ती साधा बोलते. कृष्ण 2 दिवसापुरता जातोस, ते निघतील कसे? परायण हो, जीव दशा टाकून माझ्याशी रत हो, असा याचा अर्थ आहे. मत परायण, जीव दशा टाकून माझ्यामध्ये तू रत हो. कृष्ण सांगितलेले शब्द मी तंतोतंत पालन करते. 2 दिवसासाठी जाणार, ते 2 दिवस तरी कसे जातील? कसे जातील? जा घरी जा, लेकरं बाळ काय तुझं जसं असेल तसं. आता ती गवडण काय बोलते बघा. कृष्णा, अष्ट भोग भोगणे, मला कुठल्याही भोगाची लालसा राहिली नाही. शब्द बघा, अष्ट भोग भोगणे माते नाही. म्हणजे कृष्णा, मला कुठल्याही भोगाची अपेक्षा राहिली, लालसा राहिली, कुठल्याही भोगाच्या बाबतीत माझ्याकडे आता प्रेम शिल्लक राहिलं नाही. माझा संपूर्ण ओघ जीवनाचा, जशी चंद्रभागा माई पंढरपुरावर निघते आणि आंध्रामध्ये टच होते ना, आता मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा राहिली नाही, लालसा राहिली नाही. सगळं प्रेम इकडं आलंय. जय जय पंढरीनाथा भक्तवत्सला, रुक्मिणी कांता तूची माझा माता पिता बहीण बंधू चुलता गण गोत्र इष्ट मित्र सखा सज्जन, तूच माझे संपत्ती धन. नामधारकासाठी नाम सर्व काही आहे. गरिबी देखील नाम आहे, श्रीमंती देखील नाम आहे, रोग देखील नाम आहे. रोग गेला निघून तेही नामच आहे. सुख सुद्धा नाम आहे, दुःख सुद्धा नाम आहे. तहान देखील नाम आहे, भूक देखील नाम आहे. नामाच्या व्यतिरिक्त नामधारकाला काही नाही. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, पाऊला पाऊले. कृष्ण जय कृष्ण 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 कृष्ण जय कृष्ण. पांडुरंगी मन रंगले, अष्टभोग भोगणे माते नाही काही, भक्ती प्रेम गोविंद 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 गोविंद. जा जा ओ अण्णा, जा जा.
तुम्ही झटका गुरुपदाला जाऊन लटका आणि नामाचा घेऊन घुटका. मनुष्य जन्म मोल है मोल फिर से नहीं लगेगा. मनुष्य जन्म मोल है मोल फिर से नहीं लगेगा. पका फल गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. ओम सोहम की लूट है लूटना है तो लूट ले. देह आपला जरूर, देह आपण नाही, देह आपण नाही, आपण आत्मा हो. लूटना है तो लूट ले, लूटना है तो लूट ले. जीवन का अंत आ गया, जीवन का अंत आ गया. प्राण जाएगा छूट गए श्रीपाद महाराज की जय. तुम्ही एक सारखं मेथीची भाजी आता घरी गेल्यानंतर म्हणत बसा. 6 वाजेपर्यंत तुम्हाला मेथीचा ढेकर येईल. नक्की सगळं विसरून जावा. काल्याचा प्रसाद घेतला, मेथीची भाजी अंगातनं घाम टपकी तोपर्यंत म्हणा. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 6 वाजून 5 मिनिटाला तुम्हाशी ढेकर कशाचा येतो बघा. तुमचं अंग नाही कडवड झालं मग बोला. अरे एक मेथीच्या भाजीमध्ये जर एवढी ताकद असू शकते, देवाच्या नावामध्ये किती ताकद असेल. मन बाबान मंदिर बनी रण रण साधक तुई तुई कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू उतरी बैल पारू पाहू नदीचा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन श्री कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा, वाटेन करावा परत जीवा. श्रीपाद रामदास, श्रीपाद रामदास. झाल्यानंतर काही गुरांच्या माध्यमातून गोपाळांची संघटना केली. गोपाळांना धरून त्या यमुना माईच्या तीरावर आणि गाई राखण्याच्या निमित्ताने येत असतो आणि अद्वैताचा तत्वज्ञान अभ्यास सांगत असतो. सांगता 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 बराच पल्ला पार पडला आणि शेवटी देवानं आता ते 700 श्लोक अर्जुनाच्या निमित्तानं गोपाळांच्याही पुढे मांडलेले आहेत. अर्जुनाच्याच बापाची मक्तेदारी आहे असं नाही. नाही नाही नाही, अर्जुनाला जे सांगितलं ना ते सगळ्यांना सांगितलं देवाने.
आणि सांगता सांगता काही आले काही गेले. मनी आणू नका. काही आले काही गेले, मनी आणू. खांदी बार पोटी सुख काय मिळाय रे सुख काय मिळाय रे सुख काय मिळाय रे सुख. खांदी बार पोटी सुख काय मिळाय रे सुख काय मिळाय रे सुख काय मिळाय रे सुख. प्रत्येकाच्या शरीरामध्ये नाना प्रकारच्या गायी आहेत. त्याच्यामध्ये एक मोरखी गाय आहे. मोरखी म्हणजे आमची जळगावची भाषा आहे, ती प्रमुख आहे. तिच्यावर सगळा खेळ चालतो. ती मनेरी नावाची गाय. प्रत्येकाच्या मनावरच अवलंबून असते जीवन. आणि कडंबाच्या झाडाखाली सगळ्या गायी आणलेल्या आहेत. सोडा आता तुमच्या शिदोऱ्या. मन राम झाल्यानंतर आता प्रश्नच येत नाही. पण काही जातात काही येतात, काही गोष्टी अपवाद असतात. सोडल्यात सगळ्यांना आपल्या शिदोऱ्या. मनाचा लय खेळ मोठा आहे. मी आता ज्ञानेश्वर माऊली भजन करणार आहे. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पडतैर. दादा सैरा वैरा धावतैर. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पडतैर. दादा सैरा वैरा धावतैर. तुला काय काय केलंस भल्या माणसानं देवाला सारं. भल्या माणसानं देवाला सारं. काय केलं भल्या माणसानं देवाला सारं. काय केलं भल्या माणसानं देवाला सारं. काय केलं भल्या माणसानं देवाला सारं. तू काय केलं भल्या माणसानं देवाला सारं. तुझी सावली तुझं पासून कधीच होत नाही. तुझी सावली तुझ्या पासून केलेले कर्म सोडून तुला जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. तू केलेले कर्म सोडून तुला जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. अशांती तुला झोपू देईना. अशांती तुला झोपू देईना. अशांती तुला झोपू देईना. दिवस रात्री करतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं करतैर. काय केलं भल्या माणसा देवाला सारं करतैर. काय केलं भल्या माणसा देवाला सारं करतैर. तुमच्या शेजारचे होते जाधव बापू कुर्डवाडीचे. असतात तोवर ध्यानात बसत नाही, गेल्यानंतर ध्यानात बसते. सोडा आता तुमच्या शिदोऱ्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मध्यस्थ उभे राहिले. देवाचे देहुडे चरण. ते हे देवांचे दैवत उभे राहे. या रंगात गोपाळा सहित कानोबा क्रीडा करी. गोपाळा हो जीत अमरत्वये सिंहासन. ऐरावती सारखे वाहन. राजधानी भुवन अमरावती. वैकुंठी तू ऐशी नाही. कवड काही काल्याचे माझे आहे तैशी पाही. माझे आहे तैशी पाही. तुम्हाला मज वाटतं माझ्या सारखं व्हावं.
नावीलाज आहे. करू प्रयत्न करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, करावा विठ्ठल. परिणाम येणे सोशे मन झाला व बरे. रिझल्ट परत माघारे येत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. देवाला मोठा अंतःकरण आहे. सगळ्यांच्या शिदोऱ्या स्वतःच्या शिदोऱ्यामध्ये मिक्स केल्या आणि यमुना माईच्या तीरावर वाळवंटामध्ये सालाबादाप्रमाणे ज्याप्रमाणे या कदम वस्तीवर हा उत्सव साजरा केला जातो, अगदी आनंदानं जल्लोषामध्ये याच पद्धतीनं काही हजार वर्षापूर्वी देखील ह्याच अवस्था, हाच विफोर भाव, हीच श्रद्धा, काही बदल नाही, काही बदल नाही. भगवान श्रीकृष्ण श्रीपाद माऊलींच्या माध्यमातून आणि तुमच्या आपल्या या महाराष्ट्राला हे मोठं रत्न लाभलं आणि त्या रत्नाच्या माध्यमातून अमृतेदादा या महान युग पुरुषांना हा गाढा तुमच्यापर्यंत आणला. आता वय झाली, वयस्कर झाली. तर मित्र, शिंके लावी ले ऐका, पुढचा वारसा इथपर्यंत आम्ही आणलाय. हा वारसा पुढे हा कसा चालवायचा हे आता अधिकाऱ्यांच्या हातात आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना काही सविषम गोष्टी घडत असतात. या कानानं ऐकायचं असतं, या कानानं सोडायचं असतं. पंतप्रधान साहेबांना देखील लोक शिव्या देतात. शिव्या देत नाही असं नाही, परंतु ते कोणाच्या नादी लागत नाही. हिंदुस्थान देशाचा मालक आहे. मोदी साहेब हिंदुस्थान देशाचा. आणि आम्ही थकल्यानंतर देखील मित्रो, ज्यांना ज्यांना अधिकार झालेला आहे, ज्यांच्या खांद्यावर ही धुरा दिलेली आहे, आपला एक देशच आहे, ही परंपरा. आपण या देशाचे मालक आहोत. आपल्यावर सगळं सोपवलेलं आहे. जीवनामध्ये प्रसंग येत असतात, चढ उतार येत असतात. लोक शिव्या पण देतात, चांगलं पण म्हणतात, फटाकडे पण फोडतात. का नाही? आपल्याकडचं खातात, तिकडं बोलावून धरतात. असतं जीवनामध्ये. पण मोदी साहेब कोणाच्या नादी लागत नाही, कारण त्यांना वेळ नाही. वेळ तसा आपल्याला वेळ नाही. सांगत राहणं, यश पराजय जीवनामध्ये येत असतात. गिळत राहायचं, गिळत राहायचं. दुरंग घाण अंगावर येते कधी कधी, झटकून पुढे चालायचं, नाद धरायचा नाही. अशी ही पवित्र परंपरा, असा आखाडा पुढच्या येणाऱ्या भव्य पिढीला हा उपयोग येणार आहे. तुम्ही वारे दोही
पंढरीला कृष्ण म्हणे अवघातने प्रकाश काला वाटवे कमेका नवका संभ्रम वासुदेवा बालिका उत्तम लोकाचा काला वाटवे कमेका वैष्णविका मंडळी आम्ही बरे विरल काला वाटवे कमेका वैष्णविका सर्व साधक बंधूंना एक आग्रहाचं निमंत्रण आहे. तुमच्या आमच्या सर्वांचे सुपरिचित हरिभक्त पारायण गोड गायनाचार्य नामदेव महाराज ताटे